एक वर्ष झाल्यानंतर आपण असं म्हणत नाही की हे सगळ्या गोष्टी आपण ठरवलेल्या पद्धतीने झाल्या असतील. यासाठी पुन्हा आपल्याला एक आढावा बैठक घ्यायला लागणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्या महाविद्यालयातल्या IQSC कोऑर्डिनेटर, उपप्राचार्य आणि प्राचार्य यांच्याबरोबर संपर्क साधून एक गुगल फॉर्म त्यांना पाठवला आहे. महाविद्यालयामध्ये होत असलेल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पॉझिटिव्हली सहभाग घ्या. त्यांनी तुमचे स्वतःचे गुणदोष कळतील, समूहामध्ये कसं वागायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. पार्टिसिपेशन मधनं, अनुभवातनं आपण चांगलं शिकू शकतो. अभ्यासक्रम मंडळाच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. प्रत्येक अभ्यास मंडळ 2 कार्यशाळा घेतं. याच्यामध्ये अभ्यास मंडळाने बनवलेला अभ्यासक्रम वेगवेगळ्या शिक्षकांसमोर सादर करून त्यांचा फीडबॅक घेण्याची प्रक्रिया आता चालू आहे. बेसिकली ह्युमॅनिटीज फॅकल्टीमध्ये आपल्याला जास्त काम करायला लागणार आहे, कारण त्यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारची इंटर्नशिप मिळणं आवश्यक आहे, सर्वेक्षणाच्या पलीकडे जाऊन. आता आपण जेनरिक विचार केलाय, पण पुढे स्पेसिफिक विचार करायला लागेल की एका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कुठे इंटर्नशिपला जातील, त्यांचा काय अनुभव असेल, त्याचा पण आपण रिव्ह्यू घेऊन त्याच्यामध्ये अधिकाधिक कंपन्या किंवा आस्थापनांना कसं आणता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक प्रयत्न करायला लागतात. विद्यार्थ्यांच्या मनातलं फक्त लेखी परीक्षेचं जे प्रेशर असतं ते प्रेशर कुठेतरी कमी झालं पाहिजे. त्याला वेगवेगळ्या सहभागातून त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि माणूस म्हणून त्याची जाणीव जागृती किती विकसित होती, माझ्या अंदाजे हा भाग सुद्धा त्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असला पाहिजे. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता. नमस्कार. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असतो. आज आपण अशाच एका नवीन विषयावरती चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. माझ्याबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर पराग काळकर सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. धन्यवाद. आपण आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या 2ऱ्या वर्षाला आहोत, म्हणजे संलग्न महाविद्यालयांच्या अंमलबजावणीच्या 2ऱ्या वर्षाला, आणि जी स्वायत्त महाविद्यालय आहेत त्यांची 2री वर्ष पूर्ण झाली, 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ते 3ऱ्या वर्षाला जाणार आहेत. एकूण आपण एक वर्ग त्यांना शिकवलं आणि आता 2ऱ्या वर्गाला आपण नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रथम वर्षात त्यांना सामावून घेणार आहोत आणि त्यांना नवीन शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमाच्या प्रारूपानुसार त्यांना शिक्षण देणार आहोत. सर, आता आपण त्याच अनुषंगाने बोलणार आहोत की आता हे 2रं वर्ष असणार आहे स्वायत्त महाविद्यालयांसाठी. खरं तर जे विद्यार्थी आहेत, जे 12वी उत्तीर्ण झालेले आहेत, ते ज्यावेळी प्रवेश घेतात तर त्यांच्या समोर या सगळ्या नवीन गोष्टी असणार आहेत. जे सेकंड इयरला गेलेत त्यांचा काही प्रश्न नाही, कारण त्यांना माहिती आहे, हे सगळं मागच्या वर्षी त्यांनी अनुभवलेलं आहे. हे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांना या नवीन अभ्यासक्रमांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना काय अनुभवाला, काय नवीन गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं आणि आपण त्या दृष्टीने काय तयारी केलेली आहे हे तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगावं अशी विनंती आहे. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी अनेक वेळा आपण वृत्तपत्रातून ऐकलं, एजू वार्ताच्या माध्यमातून आपण अनेक मुलाखती प्रसिद्ध केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्र झाली. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बऱ्याच चर्चा घडवून आणल्या, परंतु हे प्रत्यक्ष अंमलबजावणी पदव्युत्तर स्तरावरची 2 वर्षापूर्वी सुरू झाली, स्वायत्त महाविद्यालयामध्ये 2 वर्षापूर्वी सुरू झाली आणि पदवी स्तरावरची अंमलबजावणी ही मागच्या वर्षीपासून सुरू झाली आहे. खरं तरी केव्हाही कुठलीही प्रक्रिया जेव्हा बदलते तेव्हा त्या प्रक्रियेच्या बदलण्यामध्ये अनेक आपल्या महाविद्यालयांमध्ये आपण एक कार्यशाळा घेतला, त्याच्यामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाची कार्यशाळा या सगळ्यांमधली आपण शिक्षकांना जसं अवेअर केलं, विद्यार्थ्यांना अवेअर केलं आपण, की आपण स्कूल कनेक्ट 1 आणि स्कूल कनेक्ट 2 अशातनं आपण विद्यार्थ्यांची मध्ये जाणीव जागृती केली. याच बरोबर आपण जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहेत महाविद्यालयामध्ये, जे समुपदेशन करतात, आलेल्या विद्यार्थ्यांना माहिती देतात, यांच्यासाठी सुद्धा 3ही जिल्ह्यामध्ये कार्यशाळा घेतला. तो महत्वाचा भाग आहे, कारण शेवटी विद्यार्थी आणि पालक हे डायरेक्ट शिक्षकांकडे किंवा प्राचार्यांकडे जात नाहीत, परंतु ते महाविद्यालयामध्ये जे समुपदेशन करतात, काउन्सिलिंग करतात, करिअरची माहिती देतात, अभ्यासक्रमाची माहिती देतात, असे काही नवीन शिक्षक असतात किंवा प्रशासकीय कर्मचारी असतात, अशा लोकांची आपण कार्यशाळा घेतली आहे. 1 वर्ष झाल्यानंतर आपण असं म्हणत नाही की हे सगळ्या गोष्टी आपण ठरवलेल्या पद्धतीने झाल्या असतील. यासाठी पुन्हा आपल्याला एक आढावा बैठक घ्यायला लागणार आहे
आणि त्यासाठी आपण सगळ्या महाविद्यालयातल्या IQSC कोऑर्डिनेटर, उपप्राचार्य आणि प्राचार्य यांच्याबरोबर संपर्क साधून एक गुगल फॉर्म त्यांना पाठवलाय. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं वर्ष पूर्ण केले अशा विद्यार्थ्यांना सुद्धा गुगल फॉर्म पाठवलाय आपण. आणि या सगळ्याचा आढावा आपण गोळा करतोय. साधारण 3,500-4,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रतिसाद दिलाय आणि 125 पेक्षा अधिक महाविद्यालयांचा फॉर्म भरून झालाय. अजून त्याला कालावधी आहे. हे सगळं आल्यानंतर आपल्याला निश्चितपणे कळेल की ह्याच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिस काय होत्या, विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधले कुठले आयाम आवडले असं आपण त्यांना विचारले आणि ते का आवडले हे सुद्धा त्यांना विचारले. हा सगळा प्रतिसाद गोळा केल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्या अभ्यासानुसार पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये आपण पुन्हा या सर्वांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करणार आहोत. आता अभ्यासक्रम मंडळाच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. प्रत्येक अभ्यास मंडळ 2 कार्यशाळा घेतं. याच्यामध्ये अभ्यास मंडळाने बनवलेला अभ्यासक्रम वेगवेगळ्या शिक्षकांसमोर सादर करून त्यांचा फीडबॅक घेण्याची प्रक्रिया आता चालू आहे. त्यामुळे त्यानंतर आणखीन त्या अभ्यासक्रमामध्ये अधिक चांगली सुधारणा निश्चितपणे होईल. पालकांना शेवटी हे अपेक्षित असतं की आपला विद्यार्थी, आपला पाल्य जेव्हा 2-3 वर्ष महाविद्यालयामध्ये जाणार आहे तेव्हा त्याला नोकरी किंवा व्यवसायाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे आणि येणारं नवीन तंत्रज्ञान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला तंत्रज्ञानाचा अंग सुद्धा त्याचं विकसित होणार आहे का आणि नुसता तो ग्रॅज्युएट म्हणून महाविद्यालयातनं किंवा विद्यापीठाच्या एखाद्या पदवीच्या पूर्ततेनंतर बाहेर पडण्यापेक्षा त्याला चांगली स्किल्स काही मिळणार आहेत का, त्यामुळे डिग्री विथ स्किल्स असं काही आपण याच्यामध्ये देऊ शकतो का, या दृष्टिकोनातनं आपण जे इंटर्नशिप सारखे प्रोजेक्ट घेतलेत त्याचा निश्चितपणे पालकांपर्यंत माहिती पोहोचून उपयोग होईल असं वाटतं. सर, आता नुकताच तुम्ही उल्लेख केला की काही अभ्यासक्रम आता तयार होत आहेत आणि ते नवीन विद्यार्थ्यांना मिळतील आणि आता मला वाटतं जून महिन्यात अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग आहे आणि त्यामध्ये नवीन अभ्यासक्रम मंजुरीसाठीही ठेवले जातील. पण आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ते अभ्यासक्रम कसे असावेत, विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसात व्हावं त्या दृष्टीने त्यामध्ये काही विचार व्हावा अशा काही सूचना दिलेल्या आहेत. तर आता हा जो अभ्यासक्रम तयार होतो आहे तो अभ्यासक्रम तयार होताना या सगळ्या अभ्यास मंडळांनी या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत का, त्यांना विद्यार्थ्यांना तो अभ्यासक्रम कंप्लीट केल्यानंतर त्यांना इंटर्नशिपसाठी कुठे जाता येईल या दृष्टीने काही तजवीज विचार झालेला आहे का, याचा काही तुम्ही आढावा घेतलाय का? प्रत्येक अभ्यास मंडळाला आपण खरं म्हणजे मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण त्यांना विनंती केली होती की तुम्ही अभ्यासक्रम डिझाईन करताना हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी कुठल्या आस्थापनेमध्ये, कुठल्या कंपनीमध्ये किंवा कुठल्या इंटर्नशिपसाठी त्याला जाता येईल ह्याची माहिती आपण गोळा केली होती. त्यानंतर आपण त्यांना विचारलं होतं की तुम्हाला माहिती असलेले काही असोसिएशन आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत किंवा कंपन्या आहेत की ज्या यांना आपल्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करू शकतील. बेसिकली ह्युमॅनिटीज फॅकल्टीमध्ये आपल्याला जास्त काम करायला लागणार आहे कारण त्यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारची इंटर्नशिप मिळणं आवश्यक आहे सर्वेक्षणाच्या पलीकडे जाऊन. तर हा आपण सगळा विचार केला होता. आत्ताही आपण त्यांना सांगतोय की आपण चांगलं वाहन घेतो आपण विकत, परंतु त्याचं युजर मॅन्युअल असतं. आज आपण जी कार्यशाळा सगळ्या अभ्यास मंडळाला घ्यायचे निर्देश दिले आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने, त्यात सगळ्यांना विनंती अशीच केली की तुम्ही एकत्र बसता, तुम्ही चांगला अभ्यासक्रम बनवता, त्याच्यामध्ये तुमच्या काही संकल्पना असतात, परंतु त्या संकल्पना 3ही जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात येण्यासाठी त्याचं एक वर्किंग मॉडेल आपल्याला तयार करायला पाहिजे की शिकवताना काय उदाहरणं द्यायला पाहिजेत, त्यासाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. त्यामुळे असा विचार अभ्यास मंडळाचे जे वर्कशॉप आता चालू आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्या अध्यक्षांना सांगितले तुम्ही सविस्तर चर्चा करा. आपण खुल्या मनाने सगळे बदल स्वीकारले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनात जे जे काही सूचना येतील, कारण शेवटी त्या विषयाचा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवत असतो तेव्हा त्याला माहिती असतं की या विषयाचा, या अभ्यासक्रमातल्या या घटकाचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थ्याला होणार आहे की नाही होणार आहे आणि त्या अनुषंगाने इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज कशा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देता येतील. आता आपण जेनरिक विचार केलाय, पण पुढे स्पेसिफिक विचार करायला लागेल की एका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कुठे इंटर्नशिपला जातील, त्यांचा काय अनुभव असेल त्याचा पण आपण रिव्ह्यू घेऊन त्याच्यामध्ये अधिकाधिक कंपन्या किंवा आस्थापनांना कसं आणता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक प्रयत्न करायला लागतील. सर, जसं मागच्या वर्षी आपण पाहिलं की प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांना स्पेशल असावा किंवा नसावा या संदर्भात काही चर्चा झाली होती आणि मग त्यानंतर काही बदलही शासनाकडनं केले गेले होते. तर आता यावर्षी विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन कडे जाताना आता सेकंड इयरला विद्यार्थी जाणार आहेत, त्यांचे क्रेडिट आणि या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळणार आहेत. तर त्याबाबत प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
आम्ही आता वर्षाच्या सुरुवातीला एक जाणीव जागृत, ज्याला इंडक्शन प्रोग्राम असतो, तो पहिल्या वर्षी असतोच, परंतु सेकंड इयरला विद्यार्थी गेल्यानंतर सुद्धा त्याला या संदर्भात अवेअरनेस, त्याला पूर्ण वर्षामध्ये काय करायचे, क्रेडिट कसे असतील, त्याच्या संदर्भात कुठले विषय असतील, कुठला विषय मायनर आहे, कुठला मेजर आहे, याची सगळी डिटेलमध्ये माहिती त्याला पूर्णपणे देण्याचे आपण परिपत्रक पण काढूया आणि आपण शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. कारण हा प्रयत्न पहिल्यांदा होतोय, त्यामुळे विद्यार्थ्यांना एनेबलिंग प्रोव्हिजन काय आहेत, त्यांना काय काय करता येऊ शकतं, याची माहिती सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, हे झालं अभ्यासक्रम शिकवणे, विद्यार्थ्यांना तो समजून सांगणे. त्याचबरोबर काही अंतर्गत बदल असतात, विद्यापीठ प्रशासनाचे असतात, परीक्षा विभागाचे असतात. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठाने आणि ऑटोनॉमस कॉलेजने परीक्षांच्या नियोजनासंदर्भात काही बदल केलेले आहेत का? विद्यार्थ्यांना गुणदान देण्याच्या संदर्भात बदल केलेले आहेत का? कारण आता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विद्यार्थी घेऊ शकतात, कुठल्याही शाखेचा कुठलाही विषय ते घेऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. तर याबाबत बारकाईने आपण काय काळजी घेतोय? खरं म्हणजे आपल्याकडं ज्याला काय म्हणतो, कंकरंट आणि कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, हे आपण महाविद्यालयाकडे दिलंय, ज्याला अंतर्गत मूल्यमापन आपण म्हणतो. आणि त्यामध्ये प्रत्येक विद्याशाखेनी अभ्यासक्रम तयार करताना त्यांना काही ऑप्शन दिलेत. आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की प्रत्येक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी फक्त पेपर पेन्सिल म्हणजे लेखी परीक्षा देऊ नये अशी अपेक्षा, कारण तेव्हा सर्वांग पूर्ण व्यक्तिमत्व त्याचं तयार होणं अपेक्षित आहे. तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मी BBA सारख्या अभ्यासक्रमाचं सांगतो, जेव्हा त्याला व्यवस्थापन शास्त्र विषयामध्ये आपण त्याला तज्ञ करत असतो, तेव्हा त्याला फक्त पेपर पेन्सिल लिहून डेफिनेशन लिहून काढणे किंवा एखाद्या गोष्टीची माहिती देणे हे करण्यापेक्षा त्यांनी क्रिएटिव्ह त्याचं माइंड कसं अप्लाय केलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त जाऊन त्यांनी एकत्रितपणे प्रेझेंटेशन करणं, ओरल्स घेणं, त्यांनी समूहामध्ये काही प्रोजेक्ट तयार करणं, त्यांनी ओरल्समध्ये प्रेझेंटेशन करणं, ग्रुप प्रेझेंटेशन करणं, ऍक्टिव्हिटीज करणं, अशा अनेक प्रकारचे आयाम त्याला वापरता येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक विद्याशाखेला आपण विनंती केली की तुमच्या विषयाशी निगडीत काय काय प्रकारचं मूल्यमापन होऊ शकतं याचा समजा तुम्ही अभ्यास केला तर आमची अशी अपेक्षा आहे की अंतर्गत मूल्यमापनाच्या किमान 50% पेक्षा जास्त मूल्यमापन हे कुठल्याही लेखी स्वरूपात असू नये. विद्यार्थ्याचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनातलं फक्त लेखी परीक्षेचं जे प्रेशर असतं ते प्रेशर कुठेतरी कमी झालं पाहिजे. त्याला वेगवेगळ्या सहभागातून त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि माणूस म्हणून त्याची जाणीव जागृती किती विकसित होती, माझ्या अंदाजे हा भाग सुद्धा त्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असला पाहिजे. ठोकळमानाने आपण परीक्षा घेतो किंवा मुलांना घरून काहीतरी लिहून आणायला सांगतो. आज ChatGPT आहे, त्यामुळे हे लेखन सोपं झालंय खरं म्हणजे मुलांना, आणि ते तपासणं खूप अवघड झालंय की खरंच मुलांनी लिहिलंय का नाही हे आपल्याला कळत नाही. हे न करता थोडंसं आणखीन वेगळ्या प्रकारचं मूल्यमापन जर विद्यार्थ्याचं करता आलं तर विद्यार्थ्याच्या मनातला परीक्षेविषयीचा ताण पण कमी होईल आणि तो अभ्यासात जास्त चांगल्या तऱ्हेने लक्ष देईल. सर, निश्चितच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने वेगवेगळे उपाययोजना करत आहेत, हे आपल्याला सरांच्या चर्चेतनं लक्षात आलंच. पण मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उच्च शिक्षण विभागाचं सगळं कामकाज सुरू आहे. उच्च शिक्षण विभागाकडनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन स्तरावरती काय चर्चा, कार्यशाळा घेतल्या जातात, विद्यापीठांच्या प्रतिनिधींना बोलवून काय सूचना दिल्या जातात? अलीकडच्या काळामध्ये काही मीटिंग झाली होती का? दुसरं वर्ष आहे, त्या दृष्टीने काही चर्चा झाली का? आणि आढावा बैठक किंवा इतर काही गोष्टी होणार आहेत का? खरं म्हणजे शासनाकडून सातत्यपूर्ण रीतीने जी समिती, सुकाणू समिती आहे आणि NEPची आढावा समिती, याच्या मार्फत निश्चितपणे वारंवार आढावा घेतला जातो. शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नावली आम्हाला प्राप्त होतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे का, आत्ता अंमलबजावणी करताना तुम्ही काय काय नवीन गोष्टी केल्या आहेत याची पूर्ण माहिती घेतली जाते आणि त्या सुकाणू समितीच्या बैठकीत ठेवून त्याचा आढावा घेतला जातो. या सगळ्या बैठकीला कुलगुरू असतील, आमच्या विद्याशाखेचे अधिष्ठाता असतील किंवा माननीय कुलगुरू असतील, या सगळ्यांना आमंत्रित केलं जातं. आत्ता सुद्धा पुढच्या आठवड्याच्या शेवटाला याची आढावा बैठक आपल्या माननीय मंत्री महोदयांनी मुंबईमध्ये घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यापीठांनी काय काय केलं हे सगळं राबवण्यामध्ये पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी करायला त्यांच्या दृष्टिकोनातनं काय डोळ्यासमोर आहे किंवा काय नवीन गोष्टी करतायत या सगळ्याचा आढावा घेतला जातो. याच्यामध्ये खरं म्हणजे फायदा काय होतो की आपण विद्यापीठ म्हणून आम्हाला वाटतं आपण सगळं चांगलं करतोय, परंतु अनेक विद्यापीठं वेगवेगळ्या चांगल्या प्रॅक्टिस करत असतात.
तर बेस्ट प्रॅक्टिस सुद्धा बाकीच्या विद्यापीठांकडून आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला एकत्रितपणे करता येऊ शकते. निश्चितच सर. सर, विद्यार्थी हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला केंद्रबिंदू ठेवून त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर यापुढील काळामध्ये विद्यार्थी स्किल बेस्ड तयार होईल, तो त्याने यावं, ॲडमिशन घ्यावं, एकूणच उच्च शिक्षणाचा आपला जो GR आहे तो वाढावा, या दृष्टीने प्रयत्न होताना दिसतात. पण आता जसा तुम्ही उल्लेख केलात की आपण स्कूल कनेक्ट 2 राबवलं. मागच्या वर्षी आपण त्याची खूप संख्याही दिली होती. प्रत्येक महाविद्यालयापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी स्कूल कनेक्टच्या दृष्टीने आपण कसं शाळा, कॉलेज आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो? नाही, दुसरा आपण स्कूल कनेक्ट 2 जो होता त्या आपल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला आपण विनंती केली होती की आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये असलेल्या जे काही ज्युनियर कॉलेज आहे आपल्याकडे किंवा शालेय विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपल्या IQSC डायरेक्टर मार्फत किंवा आपल्या सिनियर प्राध्यापकामार्फत एक कार्यशाळा घेऊन या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यावं. त्याच अनुषंगाने आपण महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सांगितलं होतं की तुमच्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जेवढी ज्युनियर कॉलेज आहेत तेवढ्या सगळ्या ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांची वेळ घेऊन त्या अनुषंगाने आपल्या IQSC डायरेक्टर किंवा आपले एक सिनियर प्राचार्य ज्यांना MEPचा अनुभव आहे त्यांच्या मार्फत आपण एक गाईडलाईन दिली होती त्यांना आणि एक प्रेझेंटेशनचा ड्राफ्ट तयार करून दिला होता की ज्याच्यामध्ये ते थोडासा बदल करू शकत होते. त्यांनी जाऊन ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत द्यायची होती. साधारण पाऊण तास ते 1 तास लेक्चर द्यायचं आणि पुढे 15-20 मिनिटं त्या विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करायचं, असं आपण प्रत्येक महाविद्यालयात सांगितलं होतं. शेवटी त्या महाविद्यालयामध्ये पुढे येणारा विद्यार्थी या ज्युनियर कॉलेजमधनं किंवा या शाळेतला विद्यार्थी पुढच्या काही वर्षामध्ये ज्युनियर कॉलेज पूर्ण करून येणार आहे. त्यामुळे याची माहिती जर त्याच महाविद्यालयामार्फत दिली तर त्या महाविद्यालयामध्ये काय चालतं हे सुद्धा त्या विद्यार्थ्याला कळू शकेल. त्यानंतर स्कूल कनेक्ट 2 मध्ये आपण एक आणखी नाविन्यपूर्ण शासनाच्या मार्गदर्शनाखाली योजना राबवली की कॉलेजमध्ये असलेल्या प्रयोगशाळा असतील, कॉलेजमध्ये असलेल्या लायब्ररी असतील किंवा इतर चांगल्या संगणकाच्या सुविधा असतील त्या पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करावं आणि विद्यार्थ्यांची एक छोटीशी टूर तिथं आयोजित करावी, असा सुद्धा उपक्रम आपण महाविद्यालयांच्या मार्फत घेतला. सर, शेवटचा प्रश्न. कोविड नंतर आपलं शैक्षणिक सत्र जरा ढासळलं होतं. आपण नियोजन करत होतो आणि ते कसं सुरळीत होईल या दृष्टीने प्रयत्न करत होतो. यावर्षी अनेक विषयांचे निकाल लवकर लागलेले आहेत असं दिसतंय. तर आता या सत्र वेळेत सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या सत्रात, वेळेत सुरू होणाऱ्या सत्रात ज्यावेळी विद्यार्थी प्रवेशाला जातील त्यावेळी त्यांनी काय पाहायचं आहे, प्रवेश घेताना त्यांना कुठल्या सूचना दिल्या जातील, त्यांनी काय काळजीपूर्वक ऐकायचंय, याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना सांगावं. विद्यार्थी मित्रांनो, आपण उच्च शिक्षणाच्या परीक्षामध्ये प्रवेश करता आहात आणि तुमचं भाग्य असं की आपण या चांगल्या एखाद्या महाविद्यालयामध्ये एका आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहात. परंतु हा अभ्यासक्रम पूर्ण करताना फक्त त्यातून पास होणे, चांगले मार्क मिळवणे हा जरी उद्देश असला तरी त्या माध्यमातून आपण स्किल काय मिळवणार आहोत, त्या अभ्यासाचा उपयोग आपल्याला पुढच्या जीवनामध्ये कसा करता येईल या दृष्टिकोनातूनही तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. महाविद्यालयामध्ये काय काय सुविधा आहे, तुम्हाला स्पोर्ट्सची सुविधा आहे, तुम्हाला कल्चरल सुविधा आहे, आपलं व्यक्तिमत्व चतुरस्त्र कसं विकसित करता येईल या दृष्टिकोनात लक्ष द्या. आपल्या वेगवेगळ्या भाषांबरोबर परकीय भाषांची सुविधा सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं करताना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्ही व्यवहारामध्ये आणि व्यवसायामध्ये जाणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचं स्किल कसं वापरता येईल याची तपासणी. त्यामुळे महाविद्यालयामध्ये होत असलेल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पॉझिटिव्हली सहभाग घ्या. त्यांनी तुमचे स्वतःचे गुणदोष कळतील, समूहामध्ये कसं वागायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. पार्टिसिपेशन मधनं, अनुभवातनं आपण चांगलं शिकू शकतो या दृष्टिकोनातनं तुम्ही विचार करा. तुमच्या विषयाशी निगडीत इंटर्नशिप कुठे आहे याची माहिती घ्या. त्या अनुषंगाने महाविद्यालयांच्या प्राचार्यापर्यंत किंवा तुमच्या विभाग प्रमुखांपर्यंत पोचा आणि काही मदत लागली असेल तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तुम्हाला निश्चितपणे मदत करणार आहे. 3 आणि 4 वर्षाच्या पदवीमध्ये तुमची वेळेची गुंतवणूक खूप महत्वाची आहे. आर्थिक गुंतवणुकीपेक्षा ते महत्वाचा तुमच्या आयुष्यातला टप्पा आहे आणि त्यामुळे त्यांचा चांगल्यात चांगला उपयोग लायब्ररीमध्ये बसून, तुमच्या प्रयोगशाळेमध्ये बसून, तुमच्या कॉम्प्युटर संगणक केंद्रामध्ये बसून अधिक वाचन आणि अभ्यास करून तुम्ही जर केला तर निश्चितपणे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, यात मला अजिबात शंका नाही. निश्चितच सर, तुम्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या
अंमलबजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेमकं काय करता आहे याबद्दल तुम्ही मनमोकळेपणाने एजू वार्ताशी संवाद साधलात, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.